आपल्या भारतीय धर्मानुसार दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला तुळशीचे लग्न लावले जाते। या दिवशी हिंदू रीतीनुसार तुळशी माता आणि शालिग्राम यांचा विवाह केला जातो। असं म्हणतात की हा विवाह पार पाडल्याने केवळ तुळशी मातेचाच नव्हे तर विष्णू देवाचा आशीर्वाद देखील मिळतो। हिंदू धर्मानुसार तुळशी विवाह खूप महत्त्वपूर्ण आहे। या दिवशी विष्णू आपल्या 4 महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात। यानंतर भगवान विष्णू शालिग्रामाचे रूप घेऊन तुळशी सोबत संपूर्ण विधीसह विवाह करण्यात जातात। हिंदू धर्मात असे मानले जाते की ज्यांच्या घरात तुळशीचे रोप असते तेथे हा विवाह जरूर केला जातो। या विवाहानंतर इतर लग्नांना सुरुवात होते। ज्यांना मुली नसतात असे लोक तुळशी मातेचा विवाह करून आणि तिचे कन्यादान करून पुण्य मिळवतात। आज अशीच एक तुळशी मातेची पौराणिक कथा आपण जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा। तुळशी ही अतिशय सुंदर कन्या होती। तिचा विवाह भगवंत नारायणाशी व्हावा अशी तिची इच्छा होती। त्यासाठी तिने नारायण पर्वताच्या खोऱ्यात वसलेल्या बद्रीवनात कठोर तपश्चर्या केली। प्रदीर्घ तपश्चर्येनंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि वरदान मागण्यास सांगितले। तुळशी माता म्हणाली, पितामह ब्रह्मदेव, तुम्ही अंतर्यामी आहात। तुम्ही सर्वांच्या मनात काय चालू आहे हे तुम्हाला माहीत आहे। तरीही मी माझी इच्छा व्यक्त करते। भगवंत श्री नारायण हे माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे। ब्रह्मदेव म्हणाले, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल। तुमच्या मागील जन्मातील काही अपराधामुळे तुम्हाला शाप मिळाला आहे। तसेच भगवंत श्री नारायणाच्या पार्षदांनाही राक्षस कुळात जन्म घेण्याचा शाप दिला आहे। दानव कुळात जन्म घेतल्यानंतरही नारायणाचा अंश त्याच्यातच राहणार आहे। म्हणून या जन्मात मागील जन्माच्या पापांचा प्रायश्चित्तासाठी तुमचा विवाह पूर्ण नारायणाशी नाही तर नारायणाचा अंश असलेल्या राक्षस कुळात जन्मलेल्या त्या शापित पार्षदाशी होणार आहे। या शापातून मुक्त झाल्यावर भगवंत श्री नारायण तुमच्या रूपात तुम्हाला मिळतील। तुळशीने ब्रह्मदेवांचे हे वरदान स्वीकारले, कारण मानवी कुटुंबात जन्म घेतल्याने त्यांना भ्रमाचा अनुभव घ्यावा लागला। तुळशी बद्रीवनातच राहू लागली। नारायणाचा तो पार्षद शंखचूड नावाने राक्षस कुळात जन्माला आला। खरं तर शंखचूडाचा जन्म राक्षस कुळात झाला तो कसा ते बघूया। धार्मिक मान्यतेनुसार देव उठणी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात। या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते। देव उठणे एकादशीस अनेक परंपरा निगडीत आहेत। अशीच एक परंपरा म्हणजे तुळशी शाळीग्राम विवाह। शाळीग्राम हे श्री विष्णूंचे रूप मानले जाते। तुळशी शाळीग्रामाचे लग्न का होते याविषयी शिवपुराणात कथा आहे। ती पुढील प्रमाणे शिव महापुराणानुसार प्राचीन काळी राक्षसांचा राजा दंभ होता। तो श्री विष्णूंचा भक्त होता। त्यांना बराच काळ मुलगा झाला नाही। तेव्हा त्याने शुक्राचार्यांना राक्षसांचे गुरु त्यांना आपले गुरु बनवले आणि त्यांच्याकडून श्री विष्णू मंत्र प्राप्त करून पुष्करला जाऊन कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्री विष्णूंनी त्यांना पुत्र प्राप्तीचे वरदान दिले। श्री विष्णूंचे वरदान म्हणून दंभला पुत्र झाला। त्याचे नाव शंखचूड होते। शंखचूड मोठा झाल्यावर पुष्पराजला जाऊन ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। शंखचूडच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्याला वरदान मागण्यास सांगितले। तेव्हा शंखचूडाने देवांसाठी मी अजिंक्य व्हावे असे वरदान मागितले। ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले आणि म्हणाले, तू बद्रीवनात जा। काही दिवसांनी प्रवास करत करत तो बद्रीवन येथे आला आणि तुळशीला तेथे पाहिले व तुळशीला तेथे पाहताच तो तिच्यावर मोहित झाला। त्याने लगेचच तुळशीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला। इतक्यात ब्रह्मदेव तिथे आले आणि तुळशीला म्हणाले, तुळशी, शंखचूडकडे बघा, त्याच्यात किती देवपण आहे। दानव कुळात जन्म घेऊनही नारायण त्यांच्या देहात वास करत असल्याचा भास होतो। तुम्ही हा प्रस्ताव आनंदाने स्वीकारा। तुळशीलाही आपली तपश्चर्या पूर्ण झाली असे वाटले। त्या तपश्चर्याचा अपेक्षित परिणाम मिळाला। शंखचूडासोबत तिचा गंधर्व विवाह झाला आणि ती शंखचूड सोबत पत्नी म्हणून त्याच्या राजवाड्यात आले। शंखचूडने आपल्या अत्यंत सुंदर आणि सती साध्वी पत्नी तुळशीसह दीर्घ काळ राज्य केले। त्याने आपल्या राज्याचा इतका विस्तार केला की देवलोकही त्याच्या ताब्यात आले। स्वर्ग सुख भोगणाऱ्या देवांची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली। शंखचूडमुळे कोणाला त्रास झाला नाही, पण आपला हक्क आणि राज्य गमावल्यामुळे सर्व देवांनी मिळून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या भेटीला जाऊन आपापल्या संकटांचे कथन केले। ब्रह्मदेव म्हणाले, तुळशी ही परम सती साध्वी आहे। मी तिचे लग्न शंखचूडशी लावले होते। तुळशीला फसवल्याशिवाय शंखचूडाचा पराभव किंवा मारता येणार नाही। विष्णू म्हणाले,
माझ्या मागील जन्मी शंखचूड माझा सल्लागार होता. शापामुळे त्याला राक्षस कुळात जन्म घ्यावा लागला. या जन्मातही माझा अंश त्यात आहे. तसेच तुळशीच्या पतिव्रता धर्म सांभाळण्याच्या कर्तव्यामुळे तो अजिंक्य आहे. मग समस्त देवांच्या संमतीने महादेवांनी शंखचूडाला संदेश पाठवला की एकतर देवांना राज्य परत करावे किंवा त्यांच्याशी युद्ध करावे. शंखचूड शंकरापर्यंत पोचला. तो म्हणाला, देवादिदेव, देवांची बाजू घेणे तुम्हाला शोभत नाही. आपल्या राज्याचा विस्तार करणे हे प्रत्येक राजाचे कर्तव्य आहे. मी कोणालाही दुखावत नाही. देवांना सांग की माझी प्रजा म्हणून राहावे. मी तुमचा कोणताही अपमान केलेला नाही. तुमचे युद्ध करणे शोभत नाही. तुम्ही हरलात तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट असेल. मी हरलो तर तुमची कीर्ती फारशी वाढणार नाही. महादेव हसले, कारण त्यांना सर्व रहस्य माहीत होते. तुळशीचा पूर्वजन्म, शाप आणि शंखचूडाचा काळ जवळपास आला होता. ते म्हणाले, यामध्ये प्रसिद्धी आणि लज्जा यांचा काहीही अर्थ नाही. तुम्ही देवांना राज्य परत करा आणि त्यांना त्यांच्या पदावर स्थापित करू द्या. युद्ध टाळण्याचा हा एकमेव मार्ग आहे. शंखचूड म्हणाला, मी युद्धाच्या सामर्थ्याने देवांना जिंकले आहे. ते युद्धानेच परत घेता येते. हे माझे अंतिम उत्तर आहे. मी जातोय असे म्हणत शंखचूड निघून गेला. त्याने आपली पत्नी तुळशीला संपूर्ण कथा सांगितली आणि म्हणाला, कर्माचे भोग हे सर्व कालसूत्राशी जोडलेले आहेत. जीवन हे आनंद, दुःख, भय, सुख, दुःख, शुभ अशुभ काळ यांचा अधीन आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. हे शक्य आहे की महादेव देवतांची बाजू घेऊन माझ्याशी युद्ध करतील. त्यामुळे काळजी करू नका. तुमचे सती तेज माझे रक्षण करील. दुसऱ्या दिवशी महादेवांच्या नेतृत्वाखाली देवतांनी युद्ध सुरू केले. शंखचूडही भयंकर बाणांचा वर्षाव करू लागला. त्यांची गती थांबवली. त्यांच्या हल्ल्यामुळे देव थक्क होऊ लागले. त्याने आसुरी शक्ती वापरून एक मायावी युद्ध सुरू केले. रणांगणावर तो कोणाला दिसत नव्हता, पण त्याची शस्त्रे देवांना मारून घायाळ करत होती. जर देवतांनी कोणाला मारायचे तर कोणाला, कारण समोर शत्रू दिसतच नव्हता. तो भयंकर युद्ध बरेच दिवस चालले. शंखचूड पराभूत झाला नाही. तेव्हा महादेव श्री विष्णूंना म्हणाले, श्री विष्णू, काहीतरी उपाय करा, नाही तर माझे सगळे प्रयत्न वाया जातील. श्री विष्णूंनी विचार केला, शंखचूडला बळाने पराभूत करता येत नाही, म्हणून कपटाचा अवलंब करावा लागेल. ते ताबडतोब शंखचूडचा वेश धारण करून शस्त्रास्त्रांनी सज्ज तुळशीजवळ आलाय आणि म्हणाले, प्रिये, मी युद्ध जिंकले. महादेवांसह सर्व देवांचा पराभव झाला. या आनंदात मी तुला मिठी मारू दे. पतीला तिथे उभे असलेले पाहून आणि विजयाची बातमी ऐकून तिने धावत जाऊन मायावी शंखचूडाला मिठी मारली. अशा प्रकारे पती पत्नी दोघांनीही एकमेकांना मिठी मारून आनंद उत्सव साजरा केला. दुसऱ्या पुरुषासोबत अशा वागण्यामुळे तिची सती तेज नष्ट झाले. शंखचूडचे कवच म्हणून संरक्षण करणारी तिची सती तेज नष्ट झाली. शंखचूड शक्तिहीन होताच महादेवाने त्याच्यावर त्रिशूळाने हल्ला केला. शंखचूडाला त्रिशूळ लागताच तो जळून खाक झाला. शंखचूडाच्या मृत्यूची माहिती मिळताच श्रीविष्णू त्यांच्या खऱ्या रूपात परतले. पती शंखचूड नसून श्रीविष्णू उभे असलेले पाहून तुळशीला आश्चर्य वाटले. नारायणानेच आपली फसवणूक केल्याचे तिला समजले. रागाच्या भरात तिने शाप दिला, पतिव्रता स्त्रीचे पावित्र्य भंग करण्याच्या गुन्ह्यासाठी तू निर्दयी दगड हो. श्री विष्णूने तुळशीचा शाप मान्य केला आणि म्हणाले, देवी, तुमच्या आणि शंखचूडच्या कल्याणासाठी मला हे करावं लागलं. तुम्हा दोघांनी शापातून मुक्तता व्हायची होती. आता तुम्ही देह त्याग करून तुळशीचे झाड म्हणून जन्म घ्याल आणि तुळशी दलाने माझी पूजा होईल. मी शाळीग्राम पाषाण होईन. तुम्ही माझ्या डोक्यावर मानाने बसताल. तुमच्या पतीच्या हाडांच्या चूर्णातून शंखची निर्मिती होईल. त्या शंखाच्या नादाने देव आणि माझी पूजा होईल. जिथे जिथे शंख वाजेल तिथे मी मंगलमय निवास करील. तुमच्या पूर्वजन्मात तुम्ही मला बद्रीवनात प्राप्त करण्यासाठी मोठी तपश्चर्या केली होती. आता पुढच्या जन्मात बद्रीनाथ वनात नारायण प्रस्तरच्या रूपात माझी स्थापना होईल आणि माझी पूजा फळे आणि फुलांनी नाही तर तुमच्या तुळशी दळाने होईल. माझ्या शिरेवर बसून तुम्ही माझ्यापेक्षा उच्च स्थान प्राप्त कराल.